व्यायाम विसरून गेलेलो, म्हणून रोज व्यायाम करायचा. विराट कोहली सगळ्यांना माहिती आहे का? विराट कोहली माहिती आहे ना? विराट कोहलीनं जर आपल्याला कोणाला जरी बुक्की मारली ना एक जोरात भरून, तर आपला जीव जाईल. इतकी ताकद आहे त्याच्या हातामध्ये. पण एवढी ताकद येण्यासाठी रोज सकाळी 2 घंटे जिम मध्ये रडावं लागतं. मी घाम नाही म्हणत, मी रडेल म्हणेल. आपल्याला रडू येऊ शकते इतका व्यायाम असतो त्याचा, आणि तो पण रोज असतो. म्हणून त्याला 8 मिनिटाचे 8 कोटी मिळतात. आपल्याला 8 कोटी आयुष्यभर पण मिळत नाही. तो पण माणूस आहे, आपण पण माणूस आहे. म्हणून लक्षात घ्या, विराट कोहलीला म्हणा 1,00,000 रुपये तो एक पाणीपुरी खा, तो खात नाही. 1,00,000 रुपये सुद्धा खात नाही. आपण एकच मिनिटात 1 सेकंदातच खातो. कोणी पाणीपुरी दिली लगेच खाऊन घेतो. याचा अर्थ आपली वृत्ती बरोबर नाही किंवा आपल्याला त्याग नाही आहे. तुम्ही अक्षय कुमारला संध्याकाळी 10,00,000 रुपये देऊन 8 वाजता जेवायला बोला, तुमच्या घरी तो येत नाही. तो म्हणतो माझी 6:30 बजे मेरा खाना हो गया. तेव्हा माणूस लेजंड होतं, तेव्हा माणूस तेवढ्या लेवलला जातं. म्हणून सांगतो व्यायाम हा रोज करायचा. आलं सर्वांच्या लक्षात व्यायामाचा मुद्दा? आता फिक्स सगळ्या लक्षात व्यायामाचा मुद्दा लक्षात आला. आता शेवटचा किंवा त्याच्या आधीचा एक मुद्दा महत्वाचा आहे. हा मुद्दा मी हटकून शेवटी ठेवलाय, तो कृपा करून शांततेत ऐका. ह्या मुद्दा सांगण्याआधी मी तुम्हाला एक माझी दोन गोष्टी सांगतो. मी काही कुठला बाबा नाहीये किंवा कुठला ज्ञान देणारा माणूस नाहीये किंवा त्याची माझी एवढी काही लेवल नाही किंवा कुठला मी महाराज नाहीये. तुम्हाला जर आजारी पडायचं नसेल, त्वचेचे आजार, पोटाचे आजार, बीपी, शुगर हे जर तुम्हाला वाढू द्यायचे नसेल, कुठल्या तरी एका शक्तीवर तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. मग ती शक्ती तुमचे आई वडील असतील, गजानन बाबा असतील, स्वामी समर्थ असतील, पांडुरंग असतील, देवी असेल, म्हसोबा असेल, जे काही असेल त्याच्या एक शक्तीवर तुम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला जर टेन्शन आलं तर तुम्ही त्याच्याशी बोलू शकले पाहिजे किंवा प्रार्थना करू शकले पाहिजे. आता हे कसं काम करतं कोणी मला विचारेल ना. आता तुम्ही समजा मला विचारू शकत नाही, कारण की कसं काम सांगावं लागेल ना मला ते कसं. सर तुम्ही म्हणता बरोबर देवाची प्रार्थना करा, देवाची पूजा करा किंवा नामस्मरण करा, पण काम कसं करतं हे सांगतो तुम्हाला. कोरोनात सगळ्यांनी भोगलाय, तुम्ही पण भोगला, आम्ही पण भोगला, बरोबर आहे. कोरोनामध्ये ना आपली लोक 100 मेले आणि मुस्लिम समाजाचे लोक 4च मेले, हे तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात कमी लोक त्यांचे मेले त्या समाजाचे, बरोबर आहे. हे मान्य आहे ना सर्वांना? काय कारण झालं? काय? बरोबर आहे, 100% उत्तर बरोबर आहे. त्याच्याने काय झालं मग? आपला पण 36 कोटी देवावर विश्वास आहे. यांचं उत्तर बरोबर आहे, पण यांना ते कसं झालं मी सांगतोय. ते कोणालाच माहित नसणार आहे, ते आमचा विषय येतो. कोरोना त्यांना पण झाला, आपल्याला पण झाला, पण आपण घाबरून जास्त मेलो. कोरोनानं आपण कमी लोक मेले. त्याचं कारण काय झालं? जेव्हा आपण घाबरलो तेव्हा आपला ॲड्रिनलिन नावाचा एक हार्मोन असतो, तो खूप सिक्रेट झाला. त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढलं, म्हणून आपले लोक मेले. त्यांनी काय केलं? जो करेंगा वो अल्लाह देखेगा. त्यांचा हार्मोन सिक्रेटच झाला नाही, म्हणून त्यांचा डेथ रेट कमी होता. पण असं म्हणण्यासाठी, देखलेंगा म्हणण्यासाठी दिवसातून 3 वेळेस नमाज पडावं लागते, तेव्हा तसं म्हणता येतं. त्यांना 100% देवावर विश्वास आहे, आपल्याला 30% विश्वास आहे, म्हणून प्रॉब्लेम आहे आपला. म्हणून सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांचा देवावर आपल्यापेक्षा जास्त विश्वास आहे, म्हणून ते मानसिकरित्या सुखी पण आहेत. माझं आता वय 44 रनिंग आहे. 44 वर्षात एकाही मुस्लिम समाजाच्या माणसानं आत्महत्या केलेली मी अजून ऐकलेली नाहीये. तुम्ही ऐकली का? आपला लगेच लटकून घेतो. त्याचं कारण काय? त्याच्या देवाला माहित, देवाने त्यांना सांगितलं की त्याच्या कोरोनामध्ये आत्महत्या हे पाप आहे. त्याला त्याच्यावर 100% विश्वास आहे. आपल्याकडे पण लिहिलेलं आहे, पण आपला तेवढा त्याच्यावर विश्वास नाहीये, म्हणून आपला प्रॉब्लेम. म्हणून सांगतो, तुम्हाला जर कुठल्याही देवावर म्हणजे काही जर आजार होऊ द्यायचे नसेल, तर तुम्हाला स्पिरिच्युअल पॉवर किंवा देवाची प्रार्थना करणं महत्वाचं आहे. आला सर्वांच्या लक्षात काय देवाचा मुद्दा? आता त्याच्या पुढचा मुद्दा आहे, मी सांगतो. मुस्लिम व्यक्तीला ना तुम्ही 1:30 वाजता 300 रुपये रोजाच्या माणसाला 3,000 रुपये द्या, तो तुमच्या सोबत येत नाही. तो म्हणतो पाय महिला नमाज पढ के. त्याला म्हणतात भक्ती. आपण लगेच पळतो 3,000 बघितले, तेव्हा तिथूनच खरी भक्ती सुरू होते. मी मागच्या वर्षी दुबईला गेलो होतो. दुबईला गेल्यानंतर पाय ठेवल्यानंतर असं वाटतं की आपल्याला आपल्यापेक्षा 200 वर्ष पुढे आहेत. पाय ठेवल्यावरच कळतं की आपण आपले पैसे फिटले इथे यायचे, बघायची पण गरज नाही. ते आपल्यापेक्षा 200 वर्ष पुढे पण आहेत, पैशांना पण 200 पट पुढे आहेत. पण दुबईला किंवा UAE या देशात किंवा दुबई या शहरात प्रत्येक मॉलमध्ये, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, प्रत्येक ऑफिसमध्ये एक प्रेयर रूम आहे, म्हणजे प्रार्थनास्थळ. म्हणजे त्यांना ते 1:30 वाजता जर असं वाटलं की आपल्याला वेळ झालाय, आपल्याला नमाज पडायचं, तर ते पडू शकतात. आपल्याकडे तसं काहीही अवेलेबल नाही. शिकण्यासारख्या त्यांच्याकडनं पण खूप गोष्टी आहेत.
चांगल्या गोष्टी शिकणं आपण गरजेचं आहे. हा मुद्दा लक्षात आला. आता याचा पुढचा मुद्दा आहे नामस्मरण. नामस्मरण सगळ्यांना माहिती आहे. तर देवाचा विषय हा नामस्मरण. प्रत्येकाने ना नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरण म्हणजे असं काय जोरजोरात नामस्मरण करावं असं काही नाहीये. तर मनातल्या मनात तुम्ही देवाचे कुठले मंत्र म्हणता, ओम नमः शिवाय म्हणा, श्री विठ्ठल म्हणा, कोणी कोणी स्वामी समर्थ म्हणतं, हे रोज करणं गरजेचं आहे. याचे फायदे पण असतात. आता आजकाल ते तुम्हाला माहिती आहे चॅन्टिंग मशीन भेटतं किंवा माळ, तर आपण बाहेर लोक असतात आपल्याला माळ दाखव, चॅन्टिंग मशीन हातात ठेवायचं. चॅन्टिंग मशीन आपण जेव्हा हातात ठेवतो ना, तेव्हा 2-3 दिवस आपल्याला थोडं अवघड जातं, पण 1-3 दिवसानंतर जेव्हा तुमचं बटन दाबेल ना, तेव्हा बरोबर तुमचा आपोआप मंत्र उच्चार होईल. आणि नामस्मरणाने आपलं पल्स पण कमी राहते, आपल्याला आनंद पण होतो, इझिली कोणाचा राग येत नाही. तुम्ही स्वतः करून बघा. तुम्ही समजा एखाद्या तुमच्या हातात जर चॅन्टिंग मशीन असेल ना, तुमच्या जर समज कोणी चुकी पण केली तर तुम्ही त्याला रागवत नाही. फायदा आपल्यालाच होतो ना. तुम्ही रागवला तर तुमचंच बीपी वाढेल, तुमचंच पल्स वाढेल, तुमचं आयुष्य खराब होईल. म्हणून नामस्मरण प्रत्येकाने करणं महत्वाचं आहे. नामस्मरण हे आताच लक्षात घ्या की तुम्ही इथं सगळे गजानन बाबाचे भक्त आहेत, तुम्हाला काही जास्त मला सांगायची गरज नाही नामस्मरण का करा किंवा कसं करावं. पण यात एक मुद्दा आहे आणि लक्षात, तर नामस्मरण रोज करणं गरजेचं आहे. नामस्मरणाने आपलं आयुष्य पण बदलतं. नामस्मरणानं घरातलं वातावरण पण बदलतं. नामस्मरणानं घरात तुम्ही नामस्मरणाचे आता बरेच हे पण येतात आपल्या मोबाईलवर, आपण लावू शकतो. त्यामुळे ते घराचं वातावरण लावून बघा. तुम्ही उद्याच करून बघा की तुम्हाला तुमच्या किचनमध्ये एखादं नामस्मरणाचं हे लावून, ओम नमः शिवाय, स्वामी समर्थ, बघा तुमच्या घरात किती एनर्जी आहे. आता महिलांचे पुरुषाचे आता नवरा बायकोचे भांडणं होतात, बऱ्याच वेळेस होतात ना, सगळ्यांचेच होतात, काही विशेष गोष्ट नाही. भांडणं नाही म्हणजे नवरा बायको नाहीच असा पण एक नियम आहे. तर भांडणं होतात. समजा आता बऱ्याच वेळेस काही लोक व्यसन करतात नवरे, आणि मग भांडणं होतात, खूप वाद पराकोटीला जातो. तरी पण तो व्यक्ती काही सुधारायला तयार नसतो, म्हणजे काही पर्यायच नसतो. दारू पित राहतो, मारझोड, सिगारेट, हे सगळं. मला वाटतं ह्या गोष्टीचा जास्त तुम्ही जर जास्त उहापोह किंवा जास्त इश्यू केल्यापेक्षा, माहेरी सांग, याला सांग, याच्यापेक्षा ना जर तुम्ही नामस्मरण केलं ना, तर तुम्हाला त्या गोष्टी देवाला कळतील. देव आपोआप तुमचं 100% त्या गोष्टी काम करेल. स्वतः अनुभवून बघा तुम्ही. तुम्ही रोज त्याला नवऱ्याला त्याच गोष्टी सांगून किंवा माहेरी सांगून गोष्टी सांगून खूप जर फायदा होत नसेल, तुम्ही नामस्मरण करा, देवाला प्रार्थना करा, बघा तुमच्या आयुष्यात काय घडेल. हे आपण प्रत्येकाने करून बघा, ते घडणार तुमच्या आयुष्यात चांगलं. पण आपण त्या गोष्टी सोडून दुसऱ्याच गोष्टीच्या मागे लागतो, म्हणून प्रॉब्लेम आहे. म्हणून नामस्मरण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा सांगतो, सकाळी 3:30 ते 5:30 जे लोक जागे राहतात ते लोक आयुष्य 10 वर्ष जास्त जगतात. हे माझं वाक्य नाही, डॉक्टर सुनील साठेंचं वाक्य. 3:30 ते 5:30 ह्याच वेळेस सगळे आजार आपल्याला होतात. त्याला आपण ब्राह्ममुहूर्त म्हणतो ना आपण, ब्राह्ममुहूर्त उठायचं. आजकाल कोणी उठतंय मला माहित नाही. तुम्ही जर सूर्योदयाच्या आधी 1.5 तास जर उठले ना, रोज 1.5 तास उठायचं, प्राणायाम करा, काय करायचं करा. पण जर तुम्ही त्यावेळेस जागे असेल तर 10 वर्ष आयुष्य 100% वाढणार. कारण त्यावेळेस सगळी एनर्जी आपण खिचून घेत असतो. आलं लक्षात. 3:30 ते 5:30 लवकर झोपा, 3:30-4 वाजता उठा, प्राणायाम करा, व्यायाम करा, तुमचं आयुष्य बदलेल. तर हे जे मी तुम्हाला सांगतो, हे सगळं याला एव्हिडन्स बेस आहे किंवा याला सगळं हे वाचून झालेलं आहे, म्हणून हे 100% खरं आहे. याच्या पुढचा मुद्दा असा आहे, ज्या व्यक्तीची नाडी जास्त किंवा पल्स जास्त, ते लवकर मारणार. तुमची पल्स केव्हा जास्त होणार, तुम्हाला कोणाचा राग येणार तेव्हा. तुम्हाला माहिती आहे, कुत्रा बघा, कुत्र्याकडे तुम्ही असं बघितलं ना की तो आपल्याला डायरेक्ट श्वसन असं करायला लागतो, बरोबर आहे ना. तुम्ही दगड मारला तर तुमच्या अंगावर येतो तो, फक्त 13 वर्ष आयुष्य. कासव बघा, दगड मारा, शिव्या द्या, काहीच करत नाही तुम्हाला, 150 वर्ष आयुष्य. तसं तुम्ही जर लोकांना रागत असेल, तुमचा पल्स वाढत असेल, तर आयुष्य स्वतःचं कमी करत आहात. दुसऱ्याला रागवलं म्हणजे काहीही फायदा नाही, आपलं आयुष्य कमी होतं. हे आजच लक्षात ठेवा. तुम्ही बदलणारे कोणी नाहीये. तुम्ही रस्त्यावर किती लोकांना भांडले, रूल नका तोडू, ब्रेक नका मारू, काही करू, काही फायदा होत नाही. लोकांना तेवढा पेशन्सच नाहीये. तुम्ही हॉर्न मारला की लोक आपल्याकडे बघतात, असं बघतात लगेच, मला कसं का हॉर्न मारला. लोकांकडे एवढी ताकदच नाही म्हणजे पेशन्स ठेवणे. त्याच्यामुळे आपण त्यांच्या नादी लागायचं नाही. आपली पल्स वाढवायची नाही, हे लक्षात ठेवा. नाडी वाढवायचीच नाही कोणत्याच गोष्टीत, आयुष्य खूप चांगलं जाईल. आलं सर्वांना एवढे मुद्दे लक्षात. तुम्हाला हे 15 मुद्दे सांगितले, हे 15 मुद्दे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असतील असं मला वाटतं. तर ह्या 15 मुद्दे मी जे तुम्हाला